नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी चिकन. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे चिकनचा रस्सा बनवणार आहे. तर यासाठी मी 1 किलो चिकन आणलेलं, ते धुवून स्वच्छ घेतलं, त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं. त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्या. तव्यावरती थोडंसं तेल घातलं, ह्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या. फ्राय झाल्यानंतर हे चिकन घातलं आणि वाफवून घेतलं, कारण वाफवून घेतल्यावरती वैसट असं वशाट असा वास येत नाही. त्यानंतर एक सुकं खोबऱ्याची वाटी घेतली, तीही भाजून घेतली. 2 कांदे भाजून घेतले. त्यानंतर हे चिकनही वाफवून झालं. त्यानंतर हे सुकं खोबरं आहे ते मी कट करून घेतलं असं बारीक बारीक तुकड्यांमध्ये. कांदाही कट करून घेतला. 2 कांदे भाजलेले तेही कट केले. त्यानंतर लसूण घेतला. त्यानंतर 1 इंच अद्रक घेतलं आणि सगळं वाटून घेतलं. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घेतलं 4.5 चम्मच आणि त्यानंतर तेजपत्ता टाकला, वाटण टाकलं. त्यानंतर 4 चम्मच घरचा मसाला, 1 चम्मच आपला काश्मीरी मिरची पावडर, 2 चम्मच गरम मसाला टाकला. त्यानंतर चिकन घातलं, पाणी घातलं आणि त्यानंतर वरून मी चिकन मसालाही घातला आणि अगदी 20-25 मिनटं बारीक गॅसवर शिजू दिलं आणि मस्त चिकन शिजून तयार झालं. त्यामध्ये कोथिंबीर टाकली, कसुरी मेथी टाकली आणि खूप खूप टेस्टी होतं असं चिकन. पटकन होतं आणि जास्त वेळही लागत नाही. कांदा खोबरं पण भाजायला जास्त वेळ लागत नाही. खूप छान होतं हे.